चॅनलमध्ये आपले स्वागत। हिंगोलीचे ओम शांती तपस्या भवन विश्व शांती दूत ठरावे राजयोगिनी संतोष दिदी। हिंगोली येथील ओम शांती तपस्या भवन विश्व शांती दूत ठरावे अशा प्रकारच्या निर्मितीसाठी संचालिका अर्चना बहन, मार्गदर्शिका व प्रभारी शिवकन्या बहन केंद्रासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करते, असे आशीर्वचन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संयुक्त प्रशासिका राजयोगिनी संतोष दिदी यांनी काढले। हिंगोली येथील अकोला बायपास जवळील गोविंदनगर परिसरात प्रकाश नरवणे व परिवाराच्या भूखंड योगदानातून व ओम शांती परिवाराच्या योगदानातून सर्वार्थाने परिपूर्ण तपस्या भवन निर्माण झाले, त्याबद्दल सर्वांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे, असे म्हणून 4 दशकापूर्वी हिंगोलीत मुहूर्तमेढ करण्यासाठी पाठबळ देणारे स्वर्गीय नागनाथ पा सराफ व स्वर्गीय एकनाथ दादा निलावार आदींनी सहयोग दिला आणि आज हिंगोली वटवृक्ष झाला, असे उद्गार ब्रह्मकुमारी शिवकन्या बहनजी यांनी काढले। ओम शांती परिवारातील अनेक जण पिढ्यानपिढ्या योगदान देत असून ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय निलावार आदी सर्वांचे आभार मानतो, असे ज्येष्ठ स्वयंसेवक बालाजी भाई यांनी काढून मराठवाड्यातील अनेकांचा नामोल्लेख करत ऋणनिर्देश केला। संचालिका अर्चना बहन यांनी तपस्या भवनच्या निर्मितीत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परिसरातील सर्वांच्या योगदानाचे हे फलित असल्याचे सांगून त्या सर्वांचा सत्कार राजयोगिनी संतोष दिदी, ब्रह्मकुमारी शिवकन्या बहनजी, ब्रह्मकुमारी मंजू दिदी, मधुबनहून आलेले मान्यवर व योगदान देणाऱ्या हिंगोली मंडळींचा सत्कार केला। या प्रसंगी जिल्हा शिवसेना उभाटा प्रमुख संतोष देशमुख, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे, माजी जिल्हा शिक्षण अधिकारी शिवाजी पवार, पप्पू चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय निलावार, राहुल खिल्लारे आदींनी तपस्या केंद्र निर्मितीमुळे हिंगोली शिरेपेचात मानाचा तुरा खोवल्याचे आशयाचे गौरवोद्गार काढले। कार्यक्रमाचे संचालन आरती दिदी यांनी केले तर आभार पाटील भाई यांनी मानले। कार्यक्रमासाठी हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ आदी जिल्ह्यातील ओम शांती परिवारातील साधक सहभागी होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार भिका महाराज, कीर्तनकार राऊतभाई, रविभाई, शंकरभाई, प्रकाशभाई, घोडेकरभाई, सुधाकरभाई, सारंगभाई, मार्कडभाई, सावळेभाई, राजूभाई, मडगुलवार व तपस्या केंद्राच्या संचालिका अर्चना बहनजी व त्यांच्या सर्व कार्यकर्ती बहन भाईजी आदींनी परिश्रम घेतले। कुमारी अनुश्री बागुल नाशिक हिने कथक नृत्यातून ईशस्तवन केले। सर्वांनी भोजन प्रसाद घेऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या। सहभागी मंडळींनी तपस्या केंद्रात जाऊन दर्शन घेतले। A7 न्यूज साठी आणि सहमत हिंगोली।